सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने गेली 23 वर्ष पुणे आयडॉल ही गायक कलाकारांचे मानाचे व्यासपीठ ही स्पर्धा आयोजित करत आलेलो आहोत. ह्या वर्षी 4 मे ते 10 मे या दरम्यान पुणे आयडॉल पर्व 24वे याची आपण सुरुवात करणार आहोत. त्या निमित्तानं माहिती देण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा, ह्या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन 24 तारखेपासून 24 एप्रिलपासून 1 मे पर्यंत sunnyniman.com ह्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. ही स्पर्धा 4 कॅटेगरीमध्ये होणार आहे. ह्या 4 कॅटेगरी म्हणजे लिटिल चॅम्प्स, वय वर्ष 15च्या आतील जे कोण मुलं मुली असतील ते लिटिल चॅम्प्स या वयोगटामध्ये पार्टिसिपेट करतील. युवा आयडॉल वय वर्ष 16 ते 25, जनरल कॅटेगरी वय वर्ष 26 ते 58 आणि 58च्या पुढे ओल्ड इज गोल्ड, अशा ह्या 4 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ह्या स्पर्धेचं ओपनिंग 4 तारखेला सकाळी 9:30 वाजता पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह इथे पंडित उपेंद्र भट यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी सर्व गायक कलाकारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. सहभागी विजेत्या स्पर्धकांना त्यामध्ये आपण रोख पारितोषिक आणि मोमेंटो अशा स्वरूपाचं त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. 15,000, 10,000 आणि 5,000 असं प्रत्येक गटामध्ये 3 हे विजेते असतात. विजेते आणि उपविजेत्यांना रोख बक्षीस, रोख पारितोषिक अशा पद्धतीचं बक्षिसाचं स्वरूप असेल. काही उत्तेजनार्थ बक्षीस देखील आपण या माध्यमातून ह्या कॅटेगरीमध्ये जर आपल्याला काही जाणवले तर त्या लोकांना देखील आपण काही उत्तेजनार्थ बक्षीस देखील आपण देणार आहोत. तरी मी सर्व गायक कलाकारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धेमध्ये रजिस्टर होऊन पुणे आयडॉल गायक कलाकारांचे मानाचे व्यासपीठ ही जी संकल्पना कार्यसम्राट, स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक मेटे यांनी चालू केली होती, तिचं हे 24व्या वर्षाला आपण सर्वात जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी ही विनंती. धन्यवाद.